धन्यवाद. नागेवाडी टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवा बॉल पडायच्या अगोदर आणि कंपल्सरी जर्सी मध्ये हवा आहे. थँक्यू सुरेश सर यांचा आवाज आपल्याला मागच्या मार्चमध्ये आपल्याला पाहायला ऐकायला मिळाला. दरम्यान आपण पाहायला मिळते आजच्या दिवसातील आजच्या शृंखलेतील नाईट रजनी शृंखलेतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एका इंडला आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण विचार केला तर नागेवाडी संघ त्याच्या आगे 2 हात करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते सालवड नेरळ विभागातील एक संघ त्याच्या अगेन्स्ट खेळ केला जातोय. कशेळे विभागातील एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करत असताना आकाश सलामीची जोडी फुलटॉस होता. पंचांनी 9 घोषित केलाय. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे. इथे मात्र ऑफसाईडचा तो फटका सजवला होता. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी रामचंद्रच्या बॅट मधनं नो प्लस 4 म्हणजेच इथे मिळतील या धावा 5. ठीक आहे. आपल्याला पहिल्या चेंडूवर इथे मात्र चुकीची गोलंदाजी पाहायला मिळाली. हाईट फॅक्टर थोडी जास्ती होतं. पंचांनी 9 घोषित केला. येणारा चेंडू फ्रीट असेल. हा ही फटका अडवा बॅटने क्रॉस बॅटेल ऑफ साइडला अद्याप भेदून जात असताना अजून एक येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय. हा 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. इथे आपल्याला पाहायला मिळतंय स्पर्धा दिनेश दादा रसाळे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली पूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज 3रा दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर 9 धावा एकवटल्या जात आहेत नागेवाडी संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते रामचंद्रकडे. रामचंद्रकडे येस वाईड आहे. चेक केला जातं. अंपायर कॉल आहे ना. येस डॉट चेंडूची डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर हा चेंडू चांगला आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन वरती. ब्रदर्स लाईव्ह जिमच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आडवा बॅटने क्रॉस बॅटर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलं जाते. आता कुठे जरी जशी याने मात्र दिशा आपली बदलली गेली. इथून मात्र जो रनअप होता तो थोडासा अडथळा देत होता. इथून मात्र जशी आपली दिशा बदलली गेली. पहिले 2 चेंडू मात्र पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र कुठेतरी 2 चेंडू सर्टिक लाईन लेंथवर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या उजव्या बाजूने. राईट आर्म राऊंड विकेट. फटका चांगला आहे आडवा बॅटने. या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे. अलाउंदी कार्पेट चेंडू चाललाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलून फेक करेपर्यंत धावा मिळतील. इथे पत्र 1 एका धावेने स्कोर कार्ड पुढे ढकलत असताना ते आपल्याला पाहायला मिळतात. या धावा तब्बल विचार केला जातोय तर डबल डिजिट मध्ये शुभंक लागत असताना 10 या अंकावर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण P1चं षटक आहे. 30 सर्कलच्या विचार केला तर आतमध्ये लगभग 9 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून मात्र फक्त 30 सर्कलच्या बाहेर हा चेंडू पूर्णपणे प्लेन मिस होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.
बॅटन पॅड मधनं चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय आणि डॉट चेंडूची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या एकही चेंडू न फेकता 5 धावा खर्च केल्या होत्या. तिथून काय गोलंदाजी केली जाते. दुसऱ्या चेंडूवर चौकार म्हणजे एक चेंडू आणि फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. तिथून मात्र काय गोलंदाजी. स्वतःच्या फॉलोथ्र मध्ये चेंडू अडपला जाण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र अलाउन द कारपेट अलाउन द खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र ओव्हर समाप्तीचा इशारा. हा येतो एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपलं धाव संख्या ऑन दी स्कोर बोर्ड विदाउट लॉस 11. टीम नागेवाडी संघाची धाव संख्या लागत असताना जवाब गोलंदाजीचा परवाना या ठिकाणी फेस करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. सालवड हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर 9 धावा खर्च केल्या होत्या. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं आकाशने. इथून मात्र काय गोलंदाजी केली आणि मी का P1च्या षटकामधील गोलंदाजी करतो हे दाखवत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आकाशने सुरुवात चुकीची झाली होती असं वाटत होतं. 16 ते 17 धावा आरामातरित्या नागेवाडी संघ या ठिकाणी करू शकतो, परंतु इथून मात्र आत्मविश्वास उंचावला गेला. आकाशचा तिथून लगेच चौकारानंतर कमबॅकिंग काय असतं ते दाखवून दिलं. 2 निर्धाव चेंडू 1 सिंगल, त्यानंतर पुनर्श निर्धाव चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर 1 सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. टोटल 11 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. आडवा बॅट निकालायचा होतं. इथे मात्र क्रॉस बॅटेड फटका ऑन साइड मध्ये फटका सजवला. विसेप मध्ये अलाउन दी कारपेट त्या ठिकाणी शतरक्षक आहे. पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते गावकरण क्षेत्रामध्ये 10 ते 12 पालांचा चेस होता आणि ते चेस करत असताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात फक्त एक धाव. एका धावेने आपलं पुढे सरकत असताना 12 या अंकावर आपल्याला पाहायला मिळतात. ही धाव संख्या रामचंद्र ज्याच्या बॅटमधनं आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले होते. पहिल्या चेंडूवर 9 चौकार. फुलटॉस बक्षणार नाहीये, परंतु इथून मात्र आता मात्र चुका करणार नाहीये सालवड संघ. फुलटॉस होता, डीप होत होता. इथून होता फटका थोडासा कॅलरीज कमी पडल्या आणि पहिला लागत असताना टीम नागेवाडी संघाला रामचंद्रच्या स्वरूपात रामचंद्र बागचुटा गाव. थँक्यू डीजे मास्टरचे कौतुक करावं लागेल. आमचे समालोचकाचा पाठीचा कणा सातत्याने ज्यांची ओळख असते स्कोररच्या भूमिकेत आज आमचे स्कोरर या ठिकाणी तिसऱ्या रात्रीला जयेश लोबी यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सरस स्वागत आहे. हा चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता हे तुटणे ब जीवांचा संघ आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि संघ या ठिकाणी उपस्थिती दाखवत असताना मनापासून आभार. खूप लांबचा प्रवास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हाही चेंडू स्लार गतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. बालचंद्र हे नागेवाडी संघाचं ट्रम्प कार्ड आहे. या नावात बालचंद्र आहे आणि तो चंद्र चमकवावा लागेल नागेवाडी संघासाठी. जशा नावासाठी जाणलं जातं, ज्या खेळासाठी जाणलं जातं बालचंद्र, ते फटके खेळून काढावे लागतील. फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जवळ जवळ फर्स्ट लागला आणि फलंदाज बाद. दिस मॅच गोल्डन विकेट बालचंद खामडी बागठुडगा. समाज कार्यासाठी आहू समाज कार्यासाठी त्यांनी कसले कंबर दिनेश रस नंबर समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. दिनेश थँक्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला तर
2 विकेट 12 या धावसंख्येवर गमावल्या जातात टीम नागेवाडी संघाच्या माध्यमातून ऍक्शन मध्ये युनिट नंबर 4 चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय धनेश ऑन स्ट्राइक पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड कोणत्याही प्रकारचा दबाव न दाखवत असताना षटकार फुल आणि पॉवरफुल षटकार समाज कार्यासाठी त्यांनी कसले कंबर दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर समाज कार्यासाठी त्यांनी कसले थँक्यू धनीचा विचार केल्यानंतर लगभग इष्टान लगत स्वतःला उभं केलं होतं इथून मात्र शॉर्ट अँड फुल चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याला पॉवरफुल फटका आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वेगाने फ्लाय होत असताना ऑन दी स्कोर बोर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 18 या धावसंख्येवर हा धाव फलक आपल्याला पाहायला मिळतं जनार्दन ए छोटी मुलं मस्ती करू नका गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जनार्दन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज ऑन स्ट्राइक प्रकाश ज्याने 3 चेंडू फेस केलेत आणि आपल्या बॅटमधनं 2 धावा आपल्या संघासाठी दिल्या गेल्यात हा फटका चांगला आहे चेंडू चाललाय गॅप मध्ये इथून आपल्याला पाहायला मिळेल अजून एक डीप कव्हर पॉइंटला येतोय संघर्षाचा शंख नाद करणारा षटकारानंतर लगेचच दुसरा मोठा फटका चौकार चौकार आलाय कुठेतरी कानमंत्र दिला एसटी रक्षकाने जनार्दनला कारण पहिल्या चेंडूवर चौकार आलाय त्याला चांगलं ठाऊक आहे इथून धाबा थांबवाव्या लागतील परंतु आल्या आल्या धनेशने षटकार दाखवलाय फटका चांगला आहे पॉवरफुल आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अंपायर्स डिसिजन अंपायरचे दोन्ही हात आभाळाकडे म्हणजेच हा आला इथून मात्र षटकार थँक्यू नशीबवान षटकार मानावा लागेल थोडीशी ताकद त्या ठिकाणी मी पडली होती परंतु बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता काव कॉर्नरचा पेट्रोलिंग करत असताना स्वतःचा बॉडी बॅलन्स बिघडला आणि इथे मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाय त्याचा पाहायला मिळाला होता हाय चेंडू हेलिकॉप्टर उडवला आहे त्या ठिकाणी मात्र मिनी हेलिकॉप्टर लँड होत असताना थर्ड सर्कलच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र थ्रो ॲक्युरेट वन शॉट खेळपट्टीवरनं गेलेत म्हणजे एकच धाव तुम्ही दुसरी धाव घेताना खेळपट्टीवरनं घेऊ शकत नाहीये याची नोंद असू द्या एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत 29 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात 18 बनल्या होत्या 12 चेंडू मागे अद्यापपर्यंत 11 खर्च केल्या जातात जनरेशनच्या माध्यमातून हा चेंडू इथे मात्र जोरदार अपील आणि इथून पंचांनी त्या अपिलीला फेटाळला आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर ऑफ स्टिकला मिस करत असताना पाहायला मिळतोय अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात मेन फंच आदरणीय श्रीमान रामदास दादा हिंदोळे आणि त्यांना जॉईंट होत असताना स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील महादू बांगारे ज्याच्या बॅटमधनं आज आपल्याला षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली आणि रोख रक्कम 6,000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आपल्याला त्याला देत आणि आदरणीय श्रीमान दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून ते पारितोषिक दिले गेले त्यांच्याच नावाने ही स्पर्धा भरवली गेली आणि त्यांचं एक स्वप्न अद्यापपर्यंत कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे मोहन 11 मोरेवाडे संघाच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा हा कुंभ मेळावा ही जत्रा
फटका चांगला आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तरडियाल सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलंय आणि इथून आपल्याला पाहायला मिळते थोडीशी मिस फील्ड, परंतु धाव घेतली नाहीये प्रकाशने का धाव नाही घेतली हा प्रश्न पडला असेल. ओव्हर समाप्तीचा इशारा. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी पहिले 2 चेंडू 10 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर शेवटचे जवळजवळ विचार केला तर 4 चेंडू 2 धावा खर्च केल्यात, म्हणजे 30 धावा बनल्या गेल्यात. 10.00च्या सरासरीने इथे मात्र खेळ चालू आहे नागेवाडी संघाकडनं. नागेवाडी संघ एक नामवंत संघ आहे या विभागामध्ये. कशाळी विभागामध्ये म्हटलं गेला तर लोबेवाडी संघ असेल, त्यानंतर मेचकरवाडी असेल, नादखुळा जांभूळवाडी संघ असेल, हे नामवंत संघ आहेत या विभागामध्ये. सातत्याने आपल्या नावाचा दरारा या ठिकाणी दाखवत असताना आज मेचकरवाडी संघ सुद्धा या क्रीडांगणामध्ये या नगरीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि इथून आपल्याला पाहायला मिळेल तर विचार केला तर सालवड या संघाच्या अगेन्स्ट 40+ धावा कशा बनल्या जातील याकडे थोडं लक्ष केंद्रित करावं लागेल टीम नागेवाडी संघाला, कारण सालवड संघाला विसरून चालणार नाहीये. नेरळ विभागामध्ये दबदबा आहे सालवड संघाचा सुद्धा. सातत्याने क्रिकेट खेळलं जाते सालवड संघाच्या माध्यमातून. अजूनही विचार केला ज्या धावगतीने जर स्कोर कार्ड बनतोय त्या धावगतीने जर शेवटच्या ओव्हरमध्ये जरी स्कोर कार्ड बनला करंट रन रेटने तर नक्कीच 40 धावा बनवू शकतील. आखूड टप्प्याचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट ऍक्शन दुसरीकडे आणि त्या ठिकाणी मात्र फटका दुसरीकडे. खेळायचं वेगळीकडे होतं, खेळला गेला वेगळीकडे आणि तो मात्र फक्त 1 धाव. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र धनेश 3 चेंडू फेस केले, 2 चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, तिथून धनेशच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या गेल्यात. 2 चेंडू निर्धाव खेळत असताना हाय चेंडू जोरदार अपील केली जाते. यस, इट इज आउट. फलंदाज बाद. बॅट्समन धनेश बॅक टू डगआउट. नक्कीच परफेक्ट मिडल मिळाला गेला. पायचित्त विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धनेशला सोडावं लागतंय मैदान. ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल उमेश युनिट नंबर 5 चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. 31 बनल्या गेल्यात. अजूनही विचार केला तर 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवर 9 धावा, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा, तिसऱ्या ओव्हरची सुरुवात सुद्धा चौकाराने केली होती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरची चौकाराने केली होती. क्षमा असावे. हा चेंडू चांगला आहे, हलक्या हाताने टॅप केलंय, त्याला चांगलं ठाऊक आहे कारण प्रकाश हा सलामीला आला. इथून मात्र केल्या जात आहेत चुका. इथून आपल्याला पाहायला मिळतात अतिगाय आणि संकटात नाही सालवड संघ चुका करतोय. जिथे फक्त 1 धाव घ्यायचा प्रयत्न होता तिथे 4 धावा खर्च केल्या जातात आणि हाच धावा कुठेतरी मुतकडा ठरू शकतो सालवड संघाला. आणि चौकाराच्या मदतीने धावफलक वेगाने फ्लाय होत असताना आधी स्कोर बोर्ड 35 धावा, 35 लॉस ऑफ 3 विकेट. धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला जातोय त्या ठिकाणी मात्र उमेशच्या माध्यमातून. हाय चेंडू उमेशला ज्या कार्यासाठी सांगितलं होतं खेळाडू कक्षामध्ये ते कार्य परफेक्टली कंप्लीट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. नागेवाडी संघाचा खेळाडू उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आल्या स्ट्राइक रोटेट केली जाते आणि इथून आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्ट्राइक प्रकाश. फुल टॉस आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि इथून येतोय हा हाय अँड सम स्ट्रेट ड्राइव्हचा फटका. क्रिकेट क्षेत्रातील सर्वाधिक सेफ फटका आणि का स्ट्राइक प्रकाशला दिली जाते हिचं मात्र उदाहरण दाखवत असताना प्रकाशच्या पाठ मधनं येतोय या ओव्हर मध्ये. यस, रिबीव आहे का, षटकार आला गेला.
इट इज अ फेअर डिलिव्हरी. 42 धावा धापलकावर शेवटचा चेंडू शिल्लक. 1 टू गो. 42 बनल्यात. हा फटका चांगला आहे गॅप मध्ये. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक जवळपास कोणीच नाहीये आणि येईल शेवट घोड करत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. मात्र प्रकाश बाट मधनं हा चौकार. आपल्याला पाहायला मिळेल हेदुटणे संघाचा कर्णधार आणि झुगरेवाडी संघाचा कर्णधार टच साठी लगेच संपर्क साधायचा आहे. हेदुटणे संघाचा कर्णधार आणि झुगरेवाडी संघाचा कर्णधार. शेचाळीस बंगल्या गेल्यात शेवटच्या. यस पंच बॉलची मागणी केली जाते. लगेचच बॉल पुरवायचा आहे मैदानामध्ये. शेवटच्या दोन चेंडूवर मात्र 10 धाबाला. चला फलंदाज सालवड संघ खूप उशीर करता. फलंदाज या. बघा स्पर्धेचा नियम आहे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीत ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्याला थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश दिला जाईल याची नोंद असून द्या. आद्यापर्यंत विचार केला हाय स्कोरचा तर भांगरवाडी संघ हाय स्कोरवर आहे. तो इथून अजूनही एक मॅच शिल्लक आहे आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी ज्ञानेश्वर आणि कैलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 46 बनल्या गेल्या 47 बनवायच्या आहेत परंतु एका बाजूने ह्या 46 धावा थांबवायच्या आहेत. टीम नागेवाडी संघाला प्रवीण सावळा या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या अगेन्स्ट हेदुटणे संघाचा कर्णधार सुद्धा आहे. लगेच टच केला जाईल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज राजा. सलामीची जोडी कैलास आणि ज्ञानेश्वरी जोडी ऑन स्ट्राइक कैलास नॉन स्ट्राइक ज्ञानेश्वर. 46 बनल्यात 47 बनवायच्या आहेत. विश यू ऑल द बेस्ट.
गुड गेम शुद्ध क्वालिटी क्रिकेट दोन्ही संघांसाठी लाख लाख शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये पुनर्ष देऊया दोघांना शुभेच्छा. गोलंदाज मार्कर गोलंदाज राजा पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज. ज्ञानेश्वर फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडू त्याला लॉट केलाय. जवळपास क्षेत्ररक्षक कुणीच नाहीये. ऑफ साइडचा फटका व्हीसेप मध्ये आला गेलाय आणि इथून मात्र ओव्हर कव्हर इन फील्डच्या वर्ण 1 बाउन्स ओव्हर द रोप. कैलासच्या बॅट मधनं येतोय पहिला चौकार. चौकार आलाय पहिल्या चेंडूवर. आहे चेंडू गॅप मध्ये, परंतु आता थोडस क्षेत्ररक्षण चेंज केलं होतं, परंतु तरी त्याला बीट करून चेंडू जाईल. अजून एक दमदार चौकार. थँक्यू डीजे मास्टर. लगातारचे 2 चेंडू 2 चौकार आल्या गेले. चौकार हॅट्रिक पाहायला मिळेल का कैलासच्या बॅटमधनं. आहे चेंडू गॅपमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, अडवलं जाते. चेंडूला हलक्या हाताने टॅप केलं होतं, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना 30 सर्कलच्या आतमध्ये फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक होता. चेंडू अडवला जातोय. एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना 9 धावा धावफलकावर. जवळ विचार केला तर 11.75च्या सरासरीने खेळ करणं गरजेचं आहे. हा चेंडू पंच सांगत असताना इष्टांना मिस करतोय. लेग स्टिकला मिस करत असताना यष्टीरक्षकाच्या हातात येतोय वाईट चेंडू. दहा धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 11.75च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. सालवड संघाला सरळ रेषेत गॅप आहे, मोठा बालचंद्र आहे त्या ठिकाणी, परंतु तरी त्याला बीट केलं जाईल. चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय अजून एक दमदार चौकार. नागेवाडी संघ सातत्याने बोलायला लावू नका मित्रांनो. खूप उशीर झाला गेला आतापर्यंत. बघितले गेले तर या वेळेत आपली पहिली फेरी कंप्लीट व्हायला होती, 12:38 झाले गेलेत. लगभग खूप उशीर झाला गेलाय. खूप मॅचेस अजूनही शिल्लक आहेत. ज्ञानेश्वरने सुरुवात चौकाराने केली, त्यानंतर कैलासने 2 चौकाराने सुरुवात केली होती. कुठेतरी कानमंत्र दिला. टीम मीटिंगने थोडेस मिनी टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. पूर्णपणे ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, अडवला जाते. चेंडूला एक धाव कंप्लीट. रनआउटची संधी इथून आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समन कैलासला सोडावं लागतंय मैदान. रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश दाखवत असताना बॅट्समन कैलास बॅक टू डगआउट. तर धावफलकावर धावफलक आपण पाहतो या ठिकाणी 15 या धावसंख्येवर आपल्याला धावफलक पाहायला मिळत्या. 47 बनवायचे आहेत या ठिकाणी बघितले गेले. येणारे 18 चेंडू अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे. सामना जिंकण्याकरिता टीम आपल्याला पाहायला मिळेल सालवड संघाला. किशोर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 1 डाऊनचा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. धनेश गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.
ज्ञानेश्वर ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक किशोर आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी चांगला खेळ करणं गरजेचं आहे. टीम नागेवाडी संघाला इथून मात्र या 46 धावा थांबवायच्या आहेत, परंतु 47 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. एका इंडने बनवायच्या आहेत, एका इंडने थांबवायच्या आहेत. पहिला चेंडू धनेशचा इथे ज्ञानेश्वरच्या हा फटका बसला गॅप मध्ये चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सोडला जातोय झेल. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. उलट्या दिशेने धावणं, चेंडूला जज करणं, चेंडूवर कायम नजर ठेवणं, या बऱ्याचशा गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागतात. तिथे मात्र रामचंद्र होते आणि तिथून मात्र थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाली. त्याचं रूपांतर एका धावेमध्ये होत असताना शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते धनेशच्या माध्यमातून आणि तो इथून मात्र निर्धाव. डॉट पर्सेंटेज वाढवावे लागेल टीम नागेवाडी संघाला. इथून विचार केला तर चांगला खेळ करणं गरजेचं आहे. त्याच्या अगेन्स्ट खेळ करत असताना टीम सालवड संघाला सुद्धा एका विजयासाठी धावा बनवाव्या लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्यात, दुसऱ्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा थांबल्या गेल्यात आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू प्लेन मिस होत असताना बॅट अँड पॅड मधनं चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावाला गेला. तीन चेंडू फक्त एक धाव खर्च केले जाते. चला नागेवाडी संघ मित्रांनो, कोऑपरेट प्लीज. आपलंच आयोजन आहे, आपलंच कोणीतरी आयोजन केलं असे समजून मात्र लवकरात लवकर खेळ करण्याचा प्रयत्न केला. जेवढा लवकर होईल तेवढं बरं होईल, कारण शरीराला झोप आणि शांत ठेवणं खूप गरजेचं असतं. शरीराला बघितलं गेलं ना तर आरामाची खूप गरज असते, परंतु इथे मात्र आपल्याला पूर्ण रात्रभर जागायचं आहे. जी झोप माणूस रात्री घेऊ शकतो तशी झोप मात्र दिवसा घेऊ शकत नाहीये. इथून मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल धनेशची. हा चेंडू फटका बसलाय, परंतु फर्स्ट क्षेत्ररक्षक होता, स्वतःला झोकलं गेलं आणि आपल्या संघासाठी लगभग 3 धावा वाचवल्या गेल्यात. कमबॅकिंग स्पेल हाताळत असताना कंजूस मारवाड्यासारखी गोलंदाजी इथून आपल्याला पाहायला मिळते. इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असते हे सांगत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय धनेश फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या जातात. 1 to go. 18 धावा दापलकावर. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. फुलटॉस होता, लोअर फुलटॉस बनवला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, स्वतःच्या पॉलावतीमध्ये चेंडू अडपला जातोय आणि इथून मात्र 2 ओव्हर समाप्तीनंतर दापलकावर धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये 15, या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा लागल्यात. स्कोर कार्ड वरती 19 वरती 1 विकेट सालवड संघाची. चला नागेवाडी संघ, तुम्ही टीम मीटिंग करू नका मित्रांनो. नागेवाडी संघ, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो. कोऑपरेट. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एक नौके गोलंदाज आहेत, अजूनही बालचंद्रला थांबवलंय नागेवाडी संघाने. युवक आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून विचार केला तर 12 चेंडू 28 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 बनल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4. लोअर फुलटॉस होता, पंच सांगतायत या ठिकाणी ऑफ स्टिकला मिस करत असताना डॉट चेंडूची सांगता. 12 चेंडू 28 समीकरण. आता उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 11 चेंडू आणि 28 धावा. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. किशोरचा विचार केल्यानंतर 5 चेंडू खेळलाय आणि फक्त 2 धावा त्याच्या पाठमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हाही चेंडू प्लेन मिस होत असताना निर्धाव चेंडूची सांगता. ज्ञानेश्वरचा विचार केला तर ज्ञानेश्वर सुद्धा 5 चेंडू खेळलाय आणि फक्त 7 धाव संख्येवर खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिल्या चेंडूवर ज्ञानेश्वरने चौकार दाखवला होता. अशा निराशा पूर्णपणे उमटवल्या होत्या ज्ञानेश्वरने, पण तिथून गोलंदाज जसा धनेश आला त्याच्या आशेंवर पाणी फिरण्याचं काम केलं गेलं. दोन गोलंदाज हवी ठरत असताना धनेश आणि युवक. फटका पसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून मात्र फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्टला सोडला गेला असेल आणि आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी त्याचं रूपांतर एका दावेमध्ये होत असताना स्ट्राईक झाली या रोटेट. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक मिळाली आहे ज्ञानेश्वरला आणि या संधीचा फायदा उचलणं खूप गरजेचं आहे, कारण ज्ञानेश्वर स्ट्राईक साठी तडफडत होता माशासारखा. इथून मात्र आला स्ट्राईक वर आणि आता मात्र त्याला ज्या कामासाठी सलामीला धाडलं गेलंय त्या काम इथे मात्र कंप्लीट करावं लागेल. 9 चेंडू आणि 27 धावा. अगेन्स्ट युवक आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू पंचांची दाद मागितली जाते वाईडची, परंतु परफेक्ट टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूची सांगता. 8 चेंडू 27 धावा. फटका फसलाय स्वतःच्या बॉल उतरू मध्ये, स्वतःचा कॉल आहे आणि सेकंड अटेम्प्टला इथे मात्र टिपला जातोय झेल. एसटी रक्षकाच्या माध्यमातून प्रकाश होते आणि इथून मात्र जॉइंट कॅच आपल्याला पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले मध्ये ऑन स्क्रीन. सलामीचा फलंदाज ज्ञानेश्वर डगआउटच्या रस्त्याला आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 7 धावांचं योगदान देत असताना पाहायला मिळतोय डीजे. ज्या आकाशने सलामीची गोलंदाजी केली होती तोच आकाश मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु फलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल आकाशला. ऑन स्ट्राईक आकाश. किशोरने 7 चेंडू फेस केलेत, फक्त 3 धावसंख्येचे योगदान दिलंय. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आकाश. फटका चांगला आहे, आडवा बॅटने चेंडूला फेकून दिलाय. इथून मात्र स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करत असताना आलाय आकाशच्या बॅट मात्र संघर्षाचा शंख नाद करणारा स्क्वेअर लेग बाउंड्री पार येतोय हा षटकार. बघा इथून नक्कीच सालवड संघाचा 12 खेळाडू आहेत. चेक केलं जाते सातत्याने विचार केला जर हा शॉट आकाशने खेळलाय चांगला, परंतु एस्टनच्या मागे जाऊन हा शॉट खेळलाय त्यामुळे हा षटकार दिला जाणार नाहीये. इथून येईल हा चेंडू निर्धाव ओव्हर समाप्तीचा इशारा, म्हणजेच येणारे 6 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 27 धावा. चला नागेवाडी संघ तुम्ही प्रति ओव्हर मागे मीटिंग करता मित्रांनो.
एदुटे संघाचा कर्णधार आणि जुगरेवाडी संघाचा कर्णधार आपण आयोजकांची जुगरेवाडी संघाचा कर्णधार योगेश आणि एदुटे संघाचा कर्णधार आपण आयोजकांचे संपर्क साधायचा आहे. 6 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 27 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज उमेश. पहिला चेंडू फेस करत असताना आकाश आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 27 ची गरज असताना पहिला चेंडू फेकला जाईल उमेशच्या माध्यमातून. गोलंदाज उमेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हा चेंडू इथे मात्र उडवलाय. चेंडू खाली छत्ररक्षक टिपला जाईल झेल फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पण टीम रिव्ह्यू आहे का तुमचा चेक केला जाईल या ठिकाणी. यस या ठिकाणी फेअर डिलिव्हरी असेल आणि फलंदाज बास पण आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. किशोर बॅक टू द गाव. जुगरेवाडी संघाचा कर्णधार योगेश आणि एदुटणे संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. समीर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 5 चेंडू आणि लगभग विचार केला तर 1 चौकार आणि 4 षटकारांची गरज आहे. प्रति चेंडूचा विचार केला तर बाउंड्री पार तेही षटकार हवे आहेत टीम सालवड संघाला. फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक होता सोडला जातोय झेल आणि इथून मात्र फक्त 1 धाव. एका दुःख्याने काही होणार नाहीये. मोठ्या फटके खेळणं खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर 4 चेंडू आणि 26 धावा. हाय चेंडू इथे मात्र फलंदाज बाद. दांडी गुल फर्निचर उद्ध्वस्त. थँक्यू डीजे. 3 चेंडू 26 ची गरज आहे. हाय चेंडू इथे मात्र प्लेन मिस होत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू 26. नेक्स्ट मॅच जुगरेवाडी आणि हेदुटणे दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. लगेचच ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या संघाने मैदानाच्या आतमध्ये लगेचच उतरायचं आहे. इथे मिळेल 1 धाव. एका धावेने धापलक पुढे सरकत असताना 22 या अंकावर येणारा 1 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 25. फक्त औपचारिकता बाकी आहे आणि जे टार्गेट होतं ते टार्गेट मधलं अंतर कमी केलं जाईल. फक्त हा फटका आलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फालचंद्र टिपला जाईल झेल. अजून 1 विकेट महत्वाची विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी नो डाऊट अबाउट या ठिकाणी ज्याने गोलंदाजी अतिशय चांगली गेली. 5
धाबा खर्च केल्या 3 विकेट आपल्या नावावर करून घेतल्या या मॅच सन्मान ऑफ द मॅच उमेश याचा आपण लगेच